देऊयात. हर्षद यांच्या शुभ हस्ते आपण आणखी एक गिफ्ट हॅम्परला पण देतोय. 10 मॅन ऑफ द मॅच, एक सामनावी ट्रॉफी, त्यानंतर तुम्ही अनेक भरपूर पारदर्शक या स्पर्धेमध्ये थन्सअप देखील, आणि त्याच्यानंतर आपण 2 गिफ्ट हॅम्पर आणखी देऊ. बजरंग सुतार यांच्या शुभ हस्ते आपण हे पारदर्शक देतोय. खूप सहकार्य या स्पर्धेमध्ये यानं केलंय. तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत करू. आणखीन एक कॅम्पल आपण तुम्ही पाहताय सोमनाथ, छोटासा मुलगा, आपण क्रिकेटवरती प्रेम आहे. आता शाळा शिकायची देखील खऱ्या अर्थानं खूप तुम्हाला देखील त्याची गरज आहे. क्रिकेटवरती प्रेम करा. प्रशांतची आपण जरूर चर्चा करू. सर्वप्रथम तुझं प्रशांत हार्दिक हार्दिक स्वागत करू. काय म्हणशील, भिवंडी ग्रामीणमध्ये पहिल्यांदाच अध्यक्ष चषक 2008 पासून जी सुरुवात झाली, खऱ्या अर्थात संस्थापक कुंदजी पाटील असतील, त्याच्यानंतर आता विद्यमान अध्यक्ष संजयबाई मात्रे म्हणा, त्यांना खऱ्या अर्थानं या अध्यक्षाचं तुम्ही पाहताय किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 4 तुम्ही या स्पर्धेचे ऑर्गनायझर संदेश असतील, विक्रम असतील, त्याच्यानंतर रोहन पाहताय, सुनीलला पाहताय. आज या स्पर्धेमध्ये भिवंडीमध्ये ग्रामीणमध्ये फोडीमध्ये मी पहिल्यांदाच बाईक पाहतोय. काय म्हणशील याबद्दल? बॅटिंग खूप शानदार केली दुसऱ्या मॅच मध्ये, काय म्हणणार? आयोजन नियोजन एकदम सुंदर आहे आणि बॅटिंग करायला पण खूप मजा येते आणि चांगला परफॉर्मन्स होऊन मी स्वतःच्या टीमला जिंकून पुढे न्यायचा प्रयत्न करेन. या स्पर्धेमध्ये तुम्ही 40 संघ पाहता, 480 प्लेयर. नक्कीच मनामध्ये प्रश्न जरूर असेल त्या बाईकवरती बसण्याचा, कशा रीतीने आता रणनीती असेल पुढच्या मॅच साठी, काय गेम प्लॅनिंग केले, काय म्हणशील? एक सामना जिंकायचा प्रयत्न करू, चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. चला, हे होते प्रशांत, तुला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊया. जाऊ लगेच आपण मॅच करे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर. वीर तानाजी दापोडे त्यांना फाईट करतीये विक्रम स्पोर्ट वडूनगर. गेम ऑन. पहिलाच बॉल, आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, बॅटचा कडा लागलाय का? लागलाय जरूर. विकेटचं बदन ओयुटी, फलंदाज बाद. पहिला धक्का वीर तानाजी दापोडेला. शेवटच्या मोमेंटला कट केला, गॅप मधून काढण्याचा प्रयत्न. पॉइंटला तुम्ही फिल्डर पाहताय. तीन धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. पहिला धक्का राजू पाटील याच्या स्वरूपामध्ये वीर तानाजी दापोडेला. पुढचा बॉल खेचण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवर झेलची शक्यता. विकेट मिळतीये कुंदनजी पाटील यांची. सेकंड विकेट टेकन डाऊन. वीर तानाजी दापोडेला दुसरा धक्का.
धावा धावपलकावरती 3 आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी या षटकातील शेवटचा बॉल. कट केला तिथे फिल्डर तुम्ही उपस्थित पाहता. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. पहिलं महेश ज्यांना अवघ्या 4 धावेचं षटक फेकलं. 2 सलामीवीर फलंदाजांना बाद केलं. पहिल्या राजू पाटील त्यानंतर कुंदन पाटीलला जबरदस्त गोलंदाजी. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर आहे. वीर त्यांना दापोडेनं टॉस जिंकला. त्याच्यानंतर त्यानं बॅटिंगचा निर्णय घेतला. याच्या अगोदर देखील टॉस जिंकला तेव्हा देखील बॅटिंग घेतली. असं वाटलं की जवळ त्या मॅच मध्ये धावा उभारल्या होत्या 35-36 टार्गेट होतं. जबरदस्त गोलंदाजी राहिली. चला फिल्डिंग लावून घ्या बघा. टाइम मीटर सेट अन्यथा तुम्हाला फिल्डर आतमध्ये घ्यावे लागतील. विक्रम स्फोट वडुनवगर लक्षात असू द्या. बॉलिंग ट्रॅक वरती जीतू. या जीतून पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मॅचला टर्न केलं. जिथं पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या जिथे लक्ष होतं 40 असं वाटलं. जवळ विक्रम स्फोट वडुनवगर या मॅच मधून या स्पर्धेमधून बाहेर होईल हे मंजूर नव्हतं. जीतूला जन जबरदस्त षटक फेकलं आणि पुन्हा एकदा त्यानं मॅच मध्ये आणण्याचं काम केलं. 3 धावा खर्च केल्या. विकेट देखील 3 मिळवल्या. या मॅच मध्ये देखील त्याचा तेच प्रयत्न असतील पण समोर फलंदाज जाता मनोजला तुम्ही पाहता बॅटिंग साठी. जीतू सज्ज झालाय. धावा धावपलकावरती 4. षटकातील रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. विक्रम स्फोट वडुनवगर वेळ कमी घ्या प्लीज. लक्षात असू द्या वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय वेळेच्या बाबतीत. संदर्भ कट करण्याचा प्रयत्न. एक केली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव इथे पूर्ण केली जातीये. तिसरीचा प्रयत्न चुका आणि इथे डायरेक्ट हिट झालाय का. आणि चौथीचा देखील प्रयत्न तुम्ही पाहताय. 4 धावा पण तिसरी धाव देण्यासाठी जरूर 4 धावा. तिसरी धाव नक्कीच पूर्ण केली आहे का लगेच आपण चेक करणार आहोत. चला तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळतीये. बॉल चाला तुम्ही पाहता. एक्स्ट्रा कव्हर वरनं फिल्डर येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं इथे खेळाला सुरुवात केली आहे. बॅट्समन तुम्ही पाहताय नितीन आता ज्युनियर स्ट्राइक इनला तुम्ही त्यांना पाहता. नो स्ट्राइक इनला नितीन सीनियर. धावा धावपलकावरती 7. षटकातील पुढचा बॉल आडवा बाटन खेचला. बॉल चाला. पहिला टप्पा गेट डीप स्क्वेअर लेग सीमा पार. 4 न सुरुवात केली आहे. तुम्ही पाहताय ज्युनियर नितीन पाटीलच्या बॅटमध्ये आल्या पहिला वार पलटवार चौकार.
षटकातील पुढचा बॉल पटका पाठच्या रडारमध्ये इथे मात्र फिल्डर उपस्थित आहे. सोडलाय झेल. जीवनदान जीवनदान कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. तिसरा पर्यायानं सोडलेला रोहित शर्माचा 4 वरती झेल. त्याच्यानंतर 264 बनल्या. नितीन पाटीलच्या आताच आम्ही चर्चा करत होतो की त्याच्या बॅटमध्ये चौकार आला. तो चांगली बॅटिंग करेल का, पण त्याचा लगेचच चौकांवर झेल उडाला आणि झेलपर्यंत फिल्डर पोचले होते. आता मात्र धगधग जरूर होत असेल. आयुष्यमान भवनचा आशीर्वाद जरूर दिला नितीनला. नितीन याचा फायदा किती उचलणार याच्याकडे देखील लक्ष लागलंय. तुम्ही पाहताय धावा धावपलकावरती 13. आता असंच म्हणू शकेल बॉलर साठी 13 क्या होगा खाली. या मॅच मध्ये धावा येतील का नितीनच्या बॅट मधनं. टापिंग क्रिकेट शर्लापासून दूर ठेवला. या बॉलवरती धाव मिळतीये सिंगलच्या बरोबरीनं. स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 14 धावा स्कोर बोर्ड वरती. या षटकातील शेवटचा बॉल ऑल गारपेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने वेगाला मिड विकेटचा फिल्डर आला. थोडी फिल्डिंग खराब. रनआउटची संधी. नो स्ट्राईक एनला. इथे नो स्ट्राईक एनला होती, पण जवळ जीतू याच्याकडनं बॉल गॅदर करता आला नाही. इथे देखील विकेट. एकाच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं नितीन ज्युनियरला पुन्हा एकदा संधी होती. पहिले जेल सोडला, आता रनआउट. जर गॅदर झाला असता नो स्ट्राईक एनला कदाचित रनआउटची विकेट असती. जर त्याला क्रिकेटला अजिबात महत्व नाहीये. सध्या जसा रंग बदलतो तसा क्रिकेट रंग बदलत असतो. क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे जिद्द आणि क्रिकेट म्हणजे चिकाटी. या सर्व तुमच्यामध्ये गोष्ट असतील नक्कीच डेफिनेटमध्ये तुम्हाला क्रिकेट साथ देईल. असंच काहीतरी इथे नितीनला याच मॅच मध्ये 2 संध्या निर्माण झाल्या होत्या आणि एक रनआउटची विकेट असं म्हटलं येईल. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावपलकावरती 8च्या सरासरीने 16. 12 बॉलमध्ये किती धावा येतील. वीर राणा दापोडेच्या बाजूनं बॅटिंग करत असताना तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हॅलो हॅलो बॉल चालला वेगानं. फिल्डर तिकडे मिसफील्ड झाली आहे. याचा फायदा. धावा पूर्ण केल्या जात आहेत 2 धावेच्या बरोबरीनं. स्कोर पुढे जात असताना 18 वरती तुम्ही पाहता T20 वर्ल्ड कप खऱ्या अर्थानं गाजवला विराट कोहलीनं. तिथे स्वप्न पूर्ण झालं. त्यामधून निवृत्ती देखील. त्याच्यानंतर ICC चॅम्पियन ट्रॉफी आताच पार पडली, ती देखील उचलली भारतनं. आणि 18 नंबर जर्सी विराट कोहली. आता RCB देखील खऱ्या अर्थानं IPL मध्ये 18 वर्ष RCB खऱ्या अर्थानं फायनल मारेल का IPL मध्ये. पण इथे मॅच देखील तेवढाच गरमागरमीमध्ये तुम्ही पाहताय. या बॉलवरती मिळतीये सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 19 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 विशूला तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करताना पाहता. वीरूला पाहताय, सॉरी वीरू तुम्ही पाहता. बॉलिंग एकटाल खूप चांगला आहे. विक्रम सोड वडून अवघडचा फटका चांगला. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. जाईल का बॉन्ड लाईनच्या दिशेनं. 2 पूर्ण केल्यात आणि तिसरीचा प्रयत्न चालू आहे. तिसरी धाव होईल का. तिसरी धाव घेत असताना फलंदाज रन आउट.
विकेट आणि लागणारी चौथा धक्का वीर तानाजी दापोडे. एकवीस धावा स्कोरबोर्ड वरती. ज्ञानदेव पाटील नवीन फलंदाज तुम्ही पाहता. फ्रंट फुटला आला डान्सिंग डाऊन द ग्राउंड. ऑलरेडी कार्पेट बॉल कव्हरला चाललाय. फिल्डर उपस्थित आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे. धावा धाव फलकावरती 23. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये एखादा मोठा हिट येईल का नितीनच्या बॅटमधनं. पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला डीप कव्हर पॉइंटला बॉल चालला. मिसफील झाली. हा ना या बॉलवरती एकच मिळती आहे. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 24 वरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती मोठा फटका येईल का. कॅप्टन आता तुम्ही पाहता स्ट्राईकिंगला ज्ञानदेव पाटील. वीर तानाजी दापोडे 40+ कॅप्टन आहेत. फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. बॉल चालला. पहिला टप्पा गेट. क्रिकेटचं सौंदर्य. क्रिकेटचा एक जबरदस्त फटका. सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं. पहिला टप्पा गेट सीमा पार आणि अशा रीत्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय 28 स्कोरबोर्ड वरती. आणि लगेचच पाण्याची मागणी केली. पाणी लगेचच घेऊन जा. ड्रिंक्स ट्रॉली लगेचच मैदानामध्ये जाईल. गोविंदला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज नितीन. फ्रंट फुटला आला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये 1 धाव केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव पूर्ण केली जातीये 2 धावेच्या बरोबरीनं. धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता 30 वरती.
किती धावा येतील वीर थानाजी दापोडे टीमच्या बाजूने हे बॅटल रंगतदार होईल कारण की विक्रम स्पोर्ट वडूनवगर बॅटिंग लाईन देखील खूप छान आहे त्यांच्याकडे राजा आहे महेश आहे त्यांच्याकडे देखील लक्ष असेल उत्तरार्धामध्ये पण जो बॅट्समन 5व्या क्रमांकावरती तुम्ही त्यांना पाहताय नितीन कशा रीतीने बॅटिंग करेल आतापर्यंत 15 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्या षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला वॉट अ शॉट वेट अँड वॉच बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या दिशेने आला भव्य षटकार नितीन पाटीलच्या बॅट मधनं आता थोडे शफल झाले बॅकफुटला गेले आणि बॉल सीमा पार गोविंदच्या अगेन्स्ट षटकार तुम्ही पाहताय षटकाराच्या बरोबरीनं 36 धावा धावफलकावरती 21 वैयक्तिक नितीन पाटीलच्या बॅट मधनं आल्यात असे आणखी निठाव्यात वीरतनाई दापोडेला पुढचा बॉल अपील अपील हलकीशी अपील तुम्ही पाहिली लेग बायच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती फटका चांगला पण इथे फिल्डर उपस्थित आहे टिपलाय झेल विकेट फलंदाज बाद धावा धावफलकावरती 38 विक्रम स्फोट वडनवकरचा जर विचार केला पहिल्या मॅच मध्ये 37 आल्या त्याच्यानंतर कुठेतरी तुम्ही 30 सर्कल मध्ये क्रॉसिंग करणं गरजेचं त्या 2 धावा पॅन्टीच्या आत झाल्या 40 धावा डिफेंड केल्या आणि वीर तनाई दापोडेनं 37 धावा डिफेंड केल्या होत्या म्हणजे गोलंदाजी दोन्ही टीमची खूप जबरदस्त आहे हे बॅटल तुम्हाला शेवटच्या क्षणामध्ये उत्तरार्धामध्ये पाहायला भेटेल यात मात्र शंका नाहीये हा क्रिकेटचा घमासान आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची ताकद वडूनवगरकडे तीच ताकद दापोडेकडे पण इथे चिंतामण पाटील नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय त्याच्या बॅटमध्ये एखादा मोठा हिट हवा आहे वीर तानाजी दापोडेच्या मायबाप प्रेक्षकांना तो येईल का 7व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आला चिंतामणला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलाय तुम्ही पाहता पण त्याच्या बॅटमध्ये मोठा हिट येईल का शर्लापासून दूर ठेवला पण इथे पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय अतिरिक्त धाव एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 38 तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 38 धावा धावफलकावरती विशालजी नाईक सर तुम्ही पाहता स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रिन्स मोमीज हे थेट प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक मात्र पाहतात त्यांचं देखील स्वागत करू आडवा बॅटनं खेचला फटका चांगला बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं या बॉलवरती सिंगलच हवी आहे कारण की शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का नितीनच्या बॅटमधनं आतापर्यंत नितीननं खूप चांगली बॅटिंग केली आणि धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 39 रन स्कोरबोर्ड वरती धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 39 धावा शेवटचा बॉल टार्गेट सेट मोठा फटका येईल का फटका चांगला समोर ठेवण्यात आला एक धाव पूर्ण केली आहे दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव इथे तुम्ही पाहताय एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 40 आणि 41 ची गरज आहे
आता मात्र 41 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील विक्रम स्पोर्ट वडनवगरच्या बाजूनं. खऱ्या अर्थात राजानी त्याच्यानंतर तुम्ही पाहता महेश ह्याच्याकडे लक्ष असणारी सलामी जोडी कशा रीतीनं सुरुवात करेल. बॉलिंग अटॅकला जेव्हा सुरुवात होईल डिफेंड करत असताना वीर तनय दापोडेच्या बाजूनं लक्ष असेल. पहिल्या षटकामध्ये राजू पाटील ला आमोदित करतील की त्याच्यानंतर हेमंत भोईरला ज्यानं दुसऱ्या पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. कोणाला नक्की आणलं जाईल याच्याकडे मात्र अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला उत्तरार्धामध्ये पाहायला भेटतील. हे बॅटल रंगतदार होईल यात मात्र शंका नाहीये. पण मॅच जिंकेल कोण, चिरोबा कोण देखील वाट पाहतीये की यातून कोण सामना जिंकेल त्याच्याकडे देखील वाट पाहतीये. पण जेव्हा खऱ्या अर्थानं उत्तरार्धात सुरुवात होईल आवाज ऐकूया भिवंडी पासातील एक जबरदस्त मराठीचा आवाज अर्थात त्याचा मोहनीश पाटील यांना खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. दरम्यान सन्मान्य दिनेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय रोहनजी पाटील यांना, दुर्वंशी पाटील साहेब यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. दिनेशजी पाटील साहेब, दुर्वंशी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर. हॅलो, सामना सुरू होतोय. राजू पाटील गोलंदाजसाठी फुलटाच चेंडू आणि फुलटाचवर फुलटा वसूल केलेला आहे. चौकार, चौकाराने धाव संख्या होती ती 4.
महेशच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. ओटू मोनिश पाटील. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय होळी प्लस अध्यक्ष चषक 2025 आणि हा षटकार देखील पहा. बॉल पाठवलाय सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. पुढे टाकलेला स्लॉट मध्ये बॉल होता आणि सरळ पाठवला चेंडू बॉन्ड लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता आणि षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती 10 आल्या. 41 धावांचा वन आहे. विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर आणि वीर तानाजी दापोडे या संघांना आपण खेळताना पाहतोय मॅच मध्ये. खरं तर मागच्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर वीर तानाजी दापोडे संघाने खेळ चांगला दाखवला होता. गोलंदाजी स्पेशली चांगली झाली होती. 36 धावा त्याने डिफेंड केलेल्या. आता 41 त्यांना डिफेंड करायचे आहेत. आणि समोर जर बघितलं गेलं तर वडूनवगर संघाचे धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. महेशच्या बॅटमधनं 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. स्टेप आउट करायचा. हवेत खेळलेत. उंची आहे. क्षेत्ररक्षक तिकडे. कॅच कंप्लीट केली जाते आणि धक्का क्रमांक पहिला 10 आकड्यावरती महेश माघारी परततायत. 41 चा टार्गेट, 10 वरती 1 विकेट. किंग्स ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित फोडी प्लस अध्यक्ष चषक 2025 आपण अनुभवत आहोत आणि आजची 4थी सजनी आहे. 4थी रात्र आपल्याला या स्पर्धेची पाहायला मिळते. सुंदर नियोजन आहे, सुंदर आयोजन आहे, आयोजकांची मेहनत आहे आणि रंग लावताना ही स्पर्धा पाहायला मिळते, ज्यामध्ये प्रथमतः या 4D प्लस फॉर्मॅटमध्ये बाईक ठेवली गेली आहे. ते किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 धावा पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट देखील गमावला गेलाय. मग आमचे संदेशी वखारे असतील, विक्रम नाईक सर असतील, सुनील पाटील असेल, रोहनजी पाटील असतील, या सगळ्यांची आणि त्यांच्या संपूर्ण टीमची खूप सारी मेहनत आहे ही स्पर्धा पुढे घेऊन जाण्याकरिता. आणि सध्या आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून ही सुंदर संकल्पनाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये 2 नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत की यष्ट्या जिथे आपण पाहतोय 4 यष्ट्या आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरी गोष्ट बाईक ठेवले या फॉर्मॅटमध्ये जी भिवंडीमध्ये प्रथमतः होत आहे. एकदा फलकावरती बनवली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढती. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 11 आकड्यावरती. एका विकेटवरती 11 अशी परिस्थिती आपण पाहतोय. राजू पाटील जिथे गोलंदाजी करत आहेत. गोलंदाजीवरती 4 चेंडूंचा देखील खेळ समाप्त झालाय. फारसं मोठं आव्हान नाहीये. 41 धावांचं आव्हान आहे आणि ते डिफेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या वीर तानाजी दापोडे संघ. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही, मागच्या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे संघाने 36 धावांचं आव्हान डिफेंड केला होता. बोला तयार. चेंडू क्रमांक 5 वर राजू पाटील तयार होतात आणि समोर स्ट्रायकर एंडला राजा पहिला बॉल फेस करतील. हो, समोरच्या दिशेला खेळायचं आहे. फिल्डर तिकडे पोहोचले आणि त्यानंतर कॅच सोडली आहे. पण 2 धावा मिळतील. स्ट्रेट बॅटने खेळायचं होतं. समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न केलेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर होते, पोहोचले होते आणि जेव्हा पोहोचले तेव्हा असं वाटत होतं की कॅच आता पकडली जाईल, पण त्यानंतर शेवटच्या अंतिम क्षणी कॅच ड्रॉप केली आणि राजाला जीवनदान मिळालंय. 1 धाव बनवली गेली, 2 धावा बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 13 आहेत. 1 विकेट तर गमावलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 1 चौकार 1 षटकार 10 धावा आलेल्या. मग विकेट गमावला, सिंगल आली, राजाने 2 धावा आणि त्यानंतर आता शेवटचा अंतिम बॉल आहे. एक धाव इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर 1 सिंगल धाव फलकावरती बनवली जाते. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढेल जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 आकड्यावरती राजू पाटील थोडे महागडे ठरलेत, कारण की 14 धावा त्याने खर्च केल्या गेल्या. खरं तर मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली होती, पण या मॅच मध्ये 14 धावा त्याने वैयक्तिक खर्च केल्यात. विकेट 1 मिळाला. दरम्यान BC फोर्सचे सदस्य सन्माननीय दिनेशजी चौधरी साहेब यांचा देखील, दिनेशजी चौगुळे साहेब यांचा इथे शुभागमन झालेला आहे आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.
40+ अध्यक्ष चषक 2025 आपण अनुभवतोय. आता षटक क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती जर बघितलं गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला दिसत आहेत हेमंत भोईर. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती हेमंत भोईरने, तशीच गोलंदाजी आता एक्सपेक्ट करतायत ते म्हणजेच वीर तानाजी दापोडे संघ. कारण की मागच्या मॅच मध्ये जर बघितलं हेमंत भोईर विकेटलेस राहिले होते, पण 4च धावा दिलेल्या आणि टप्पे खूप नियंत्रणामध्ये ठेवलेले. पण आता इथे लेफ्ट हँडेड बॅटर त्यांच्या अगेन्स्ट आहे, सो डावकुर आताच्या अगेन्स्ट कशी गोलंदाजी करतात पाहावं लागेल. वाडीवरकर करायचा होता, कटर बॉलचा वापर केलाय. यष्टीरक्षकाचे एक्सप्रेशन बघता असं वाटतं की बॅटची कडा आहे की काय. चर्चा करतील आमचे दोन्ही पंच, चेक केलं जाईल काय झालं एक्झॅक्टली. कटर बॉलचा वापर तर जरूर केला होता हेमंत भोईरच्या माध्यमातून, पण त्यानंतर अंपायरचा डिसिजन तर पेंडिंग आहे. 14 धावा फळकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवरती काय घडतं पाहावं लागेल. फलंदाज बाद होईल फलंदाज, कारण की बॅटची कडा लागलेली असं अंपायरचा इशारा आहे. आणि त्यानंतर धक्का पहिला दुसरा बसताना विकेट पडतोय. राजाला माघारी परतावं लागेल. चला, अंपायर्स डिसिजन इज लास्ट डिसिजन, सो तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. अंपायरचा पंचांचा इशारा आहे तो तुम्हाला एक्सेप्ट करून घ्यावा लागेल. चला चला बॅटर या, नवीन बॅटर आपण तयार करायचंय.
जितू पाटील आलेत बॅटिंग वरती. 41 धावांचा वन आहे. 14 वरती 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते आणि क्रमांक आता 4 वरती जितू पाटीलला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. मोठा फटका खेळायचा होता. अपील पुन्हा लाऊड आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. लाऊड अपील पाहायला मिळाली होती. निधाव चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 14 वरती 2 अशी परिस्थिती आपण सध्या पाहतोय. हेमंत भोईर गोलंदाजी करतात. वाईड यॉर्कर खूप चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत हेमंत भोईर. स्पेशलिस्ट आहेत. खूप चांगली गोलंदाजी करतात. आता स्टंपमध्ये पंचांचा इशारा. लेग बिफोर विकेटची अपील. लेंथ मध्ये परिवर्तन केले, लाईन मध्ये परिवर्तन केले आणि त्या परिवर्तनाचा इफेक्ट काय तर हे सेलिब्रेशन तुम्हाला सांगेल. हेमंत भोईरला मिळाली आहे सफलता क्रमांक 2. चतुर चालाक गोलंदाजी करतात हेमंत भोईर, कारण की वाईड यॉर्कर सातत्याने करत होते. इथे जर बघितलं गेलं तर त्याने लेंथ तर तीच ठेवली पण लाईन मध्ये चेंजेस केले. आतमध्ये बॉल आणला डायरेक्टली आणि त्याच्याचमुळे फलंदाज झाला बाद आणि धक्का क्रमांक 14 वरती 3. मागच्या मॅच मध्ये हेमंतने असंच काम केलं होतं. पहिल्या षटकात धावा आलेल्या तेव्हा हेमंत आले. विकेट तर मिळवले नव्हते पण धावा फक्त 4 दिल्या होत्या आणि दबाव टाकला होता बॅटिंग लाईनअप वरती आणि आता देखील हेमंत तेच करतायत. बॅटिंग लाईनअप वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. चांगली गोलंदाजी चालू आहे त्यांच्या माध्यमातून. आता लेफ्ट हँड बॅटर गोविंद आहेत स्ट्रायकर एंडवर. हेमंत यार कटर बॉलचा वापर केला. शफल करून खेळायचा प्रयत्न. पाठीमागे डीपला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी करतायत. त्या दरम्यान एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला. त्यामध्ये टोटल 15 आकड्यावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 15 धावा आहेत. 4 चेंडूमध्ये एकच धाव दिली आहे हेमंतने आणि 2 विकेट मिळवलेत. कमाल करतायत. कमालीची गोलंदाजी करतायत. ट्रम्प कार्ड खेळाडू आहे खरं तर हेमंत भोईर. या संघाचा चर्चेत आहे गोलंदाजी त्यांची. 5वा चेंडू तयार होत आहे. थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा कारण की अजून आपल्याला मॅच कंप्लीट करायची. एक पुन्हा स्टंपवरती बॉल इम्पॅक्ट करेल का लाईन मध्ये आता पाहावं लागेल. आणि इशारा काय होतो अंपायरचा तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढतीये. जाऊन पोहोचली गेली. टोटल 16 या आकड्यावरती. लेग बिफोर विकेटची अपील जरूर आपण पाहिली होती पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढतीये देखील. शेवटचा अंतिम बॉल. लास्ट डिलिव्हरी. शफल केला होता तिकडे पण आता लॉंग स्टॉपला बॉल वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक अडवण्याचे प्रयत्न करत तर जरूर होते पण पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात आलाय. चौकार आणि चौकाराने षटक कंप्लीट झालाय. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा फळकावरती आपण पाहतोय 10.00 ॲव्हरेजने 20 आता विजयाकरिता जर बघितलं गेलं 12 मध्ये तर 20 बनवल्यात. हा पहा लगेचच टीव्ही स्क्रीनवरती 12 मध्ये बनवायचे 21.
षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजीवरती नांदेव आलेत. तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. उंचीवरती बॉल आहे. त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव बनवली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं तर 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत. जाऊन पोहोचल्या गेल्या 22 आकड्यावर. 21 धावांची गरज आहे 12 मध्ये. पहिला 2 धावा एका चेंडूमध्ये. सो आता 11 मध्ये बनवायच्यात. आता 19 धावा जवळ येताना दिसतीये मॅच. हळूहळू का होईना पण मॅच आता क्लोज येताना दिसतीये. दोन्ही ताकदवर संघ आपण पाहतोय. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर अगेन्स्ट वीर तानाजी दापोडे. खूप मोठा इतिहास आहे या दोन्ही संघांचा. क्रिकेटचा इतिहास जर बघितला गेला तर. आणि सध्या आमोरे सामोरे हे झुंज लढताना आपण त्यांना पाहतोय. बॉल तयार होतात. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा आपण पाहतोय 22. दुसरा चेंडू हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलेला. वाईडिश लॉंग ऑनला बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिकडे मिसफील्ड खेळतायत पण बॅकअप दिला गेलाय चांगल्या पद्धतीने. हा बॅकअप नसता तर चौकार जरूर पाहायला मिळाला असता. पण 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा 24 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. हेमंत भोईरने घेतलेली मेहनत कामी येईल का, रंग लावेल का पाहावं लागेल. कारण की हेमंत भोईरने गोलंदाजी चांगली केली पण त्या षटकामध्ये मिसफील्ड देखील शेवटच्या अंतिम चेंडूवरती झाली होती. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्यात पण गोलंदाजी चांगली पाहायला मिळालेली. त्याने तयार. सरळ खेळायचं आहे. सरळ कुंदन पाटील तिकडे होते. प्रयत्न शर्तीचे केले पण बॉल अडवू शकले नाही. एका टप्प्याखेरीस बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे धावा 4 चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या टोटल फळकावरती जर बघितला गेला तर 28 आणि आता विजयाकरिता 9 चेंडू 13 धावा. क्लोज आली आहे मॅच. आता वडूनगर संघाच्या हातामध्ये आली आहे मॅच. पाच चेंडू मध्ये 9 धावेंवरती हिम्मत खेळताना आपण पाहतोय. 28 धावा. 3 विकेट गमावताना 28 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय आणि 3 चेंडूंचा देखील खेळ समाप्त झालाय. 9 मध्ये 13 बनवायचे आहेत अजून. आणि बॅटिंग मध्ये डीपनेस आहे. वडूनगर संघाचे फिनिशर्स आहेत की इकडनं ते मॅच फिनिश करू शकतील आणि त्या हिम्मतला आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आले होते. स्विंग अँड मिस डॉट बॉल या अशा प्रकारच्या चेंडूंची गरज आहे. अशा प्रकारचे चेंडू हाताळणे गरजेचे आहेत. आणि आता इथे निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा 28 आकड्यावर. या षटकातील बघता बघता 4 चेंडूंचा तर खेळ समाप्त झाला. या 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. 1 चौकार 2 डबल आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये 13 हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. फायनल टीमेट षटक आपण सध्या पाहतोय. बॉल तयार. ड्राइव्ह करायचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल कलेक्ट करतात. फेकी करतील. धोका आहे. विकेटची शक्यता आहे आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. संदीप आलेत आता नवीन बॅटर. हिम्मत माघारी परतले गेले आणि संदीप आलेत नवीन बॅटर. सँडी सध्या आपण नॉन स्ट्रायकर एंड वरती सँडीला पाहतो आणि स्ट्रायकर एंड वर जर विचार केला तर गोविंद आहेत. हिम्मतने 6 मध्ये 9 धावा बनवल्या आणि आता माघारी परतले गेले. रनआउटच्या माध्यमातून आपला विकेट त्याने गमावलाय. 5 चेंडूंचा देखील खेळ समाप्त झालाय. 7 चेंडू आणि 12 7-12 इक्वेशन. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. हलक्या गतीने सॉफ्ट हँडलने खेळून काढले गेलेत. 1 धाव. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. फेकी थोडी लेट झाली आहे आणि त्याच्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्यात. आता मॅचचं समीकरण पहा. विजयाकरिता राहतात चेंडू 6 आणि धावा बनवायच्या 10. रंगतदार मॅच पाहायला मिळाली. 41 धावांचं आव्हान होतं. याआधी 36 धावा डिफेंड केल्या होत्या
टीम वीर तानाजी दापोडे संघाने, पण या मॅच मध्ये आता त्यांना 6 मध्ये 10 धावा डिफेंड करायच्या आहेत. 41 आव्हान होतं. धावा बनवल्यात 31, विकेट गमावले 4, षटक संपले 3. एका षटकामध्ये अर्थात 6 चेंडूमध्ये 10 धावा या मॅचला जिंकायचं असेल तर एका बाजूने वीर तानाजी दापोडे, दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर आपल्याला पाहायला मिळतात विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर. आणि आपण स्पर्धा पाहतोय किंग्स ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 हे फॉर्मॅट. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून हा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. आजची या स्पर्धेची 4थी रात्र आहे. उद्याचा दिवस विसरून चालणार नाही. उद्याच्या दिवसामध्ये आपण मेगा फायनल डे पाहणार आहोत आणि उद्याच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर पहिला असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल की जो या बाईकवरती, अर्थात फक्त मॅन ऑफ दी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची बाईक नव्हे तर भिवंडीमधून 40+चा पहिला बायकर मॅन होणार आहे तो. आणि कोण असेल, कोणाच्या नावावरती पहिली बाईक राहील हे पाहावं लागेल. सहा मध्ये 10 धावा बनवायच्या. स्ट्रायकर एंड वरती आपण संदीप सँडीला पाहतोय. गोलंदाज तयार, शेवटचं अंतिम षटक घेऊन चिंतामण. चिंता दूर करेल का चिंतामण पाहावं लागेल. विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं एक नाव चिंतामण आणि तो चिंतामण आता सध्या गोलंदाजीवरती. पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर आहे. मोठा फटका खेळायचा होता आणि पंचांचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत. जाऊन पोहोचला गेला 32-9 बनवायच्यात अजून 6 चेंडूमध्ये. मोठा फटका खेळायचा होता पण दूर राहिला बॉल. बॉल तयार होते पुन्हा. साइड आर्म ऍक्शन पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बॉल अडवला जाईल. फेकी करेपर्यंत एक धाव बनवली आहे. फेकी स्ट्रायकर एंडला झाली. आता रनआउटची संधी देखील आहे आणि पंचांचा इशारा. जाऊयात आमच्या तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही स्क्रीन अंपायर चेक करतील हा रनआउट आहे की धाव कंप्लीट झाली आहे. आणि टीव्ही स्क्रीन अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतोय. OUT आउट होतोय बॅटर. रेड सिग्नल आला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. बॉल अडवला. फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर नॉन स्ट्रायकर एंडला फेकी झालेली स्ट्रायकर एंडला आली आणि बॅट हवेत होती आणि त्यानंतर बॅट हवेमध्ये. बॅट जर खाली टेकून घेऊन आले असते तर कदाचित हा विकेट वाचू शकला असता आणि विकेट तर वाचला असता पण त्यापेक्षा मोठा गोष्ट काय तर एक धाव आणखी मिळाली असती जी गरजेची आहे. धाव फळकावरती धावा जर बघितला टोटल 33 आकड्यावर चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक विजयाकरिता 5 चेंडू, धाव्यांची गरज आहे 8. पाच मध्ये बनवायच्या धावा 8. खूप चांगली मॅच रंगताना दिसली. बॉल तयार होतोय. नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती आहेत.
भिरू इथे पहा ऑप्समचा बाहेरचा चेंडू ऑफ साइडला खेळलेत, अडवतात तिकडे क्षेत्ररक्षक आणि मग फेकी करेपर्यंत आता 2 धावा तर इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा टोटल बनवल्या जातात, त्या म्हणजेच 35, 4 चेंडू 6 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच सर जरूर जाईल असं वाटतं. फिल्डिंग सेटअप चांगला आहे. ऑफ साइडला जर बघितले गेले तर 3 खेळाडू, ऑन साइडला बघितले गेले तर तुम्हाला दिसतील 3 खेळाडू. स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि गोलंदाजी चालू आहे सध्या चिंतामणची. पहिला वाईड चेंडू हाताळला. 4 बॉल विजयासाठी 6 धावेची गरज तुम्ही पाहता. मॅच दबणारा विक्रम सोट वडूनवकर त्याला फाईट करते वीर तराई दापोडे. रात नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं, मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी, नशीब बदलो वेळ नक्कीच बदलतं. या मॅच मध्ये वेळ कोणाची बदलेल? मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही टीमचं. विक्रम सोट वडूनवकर, वीर तानाजी दापोडे. मॅच शेवटच्या क्षणात जाईल हे पॅटर्न रंगतदार आहे. ओ टू कॉम्बॉक्स. एक धाव इथे फळकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या, त्या म्हणजे 36-36 आकड्यावरती. आता विजयाकरिता बघा 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. मॅच रंगतीये कारण की 6 चेंडू 10 धावांची गरज होती. वाईड बॉल, विकेट, 2 धावा, सिंगल आणि आता 3 मध्ये विजयाकरिता 5 धावांची गरज आहे. कुठे चालली या मॅच? कोणाकडे झुकेली मॅच हे पाहावं लागेल. 36 धावा तर फळकावरती पाहायला मिळत आहेत. 3 मध्ये 5 अजून देखील बनवायच्या आहेत. वडूनवगर की दापोडे संघ इकडनं पुढे जाईल पाहावं लागेल. खरं तर दापोडे संघाकडनं गोलंदाजीचा विचार केला तर हेमंत भोईरने घेतलेली मेहनत मी म्हणेन की ती इथून रंग लावते की फुकट जाईल पाहावं लागेल. कारण की दुसऱ्या षटकामध्ये बघा हेमंतने 6 धावा 2 विकेट मिळवल्या होत्या, पण तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, त्या महागड्या ठरल्या आणि चौथ्या षटकामध्ये तर 10 धावा ठेवल्या होत्या, पण त्या डिफेंड केल्या जातील का? पहिलं षटक देखील 14 धाव्यांचं आलेलं. सो दुसरं षटक वगळलं तर मी म्हणेन की गोलंदाजी तितकी चांगली नव्हती झालेली. पण या षटकामध्ये चिंतामण काय करतोय? लेग समवर बॉल होता, ऑन साइडला टर्न केला, अक्रॉस दी बॅट खेळले आणि बॅकवर्ड ऑफ दी बॉन्ड लाईन कडे. धाव फळकावरती जर बघितली तर एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा 37-37. विजयाकरिता 2 चेंडू, धावा 4. 2 बॉल 4 ची गरज आहे. तुम्ही पाहता किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025 आणि रोगी को तो दवा चाहिए, जोगी को तो जब चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने, हमें तो 40+ अध्यक्ष चषक चाहिए. विनर कोण उरवेल, कोण उचलेल या मॅच मध्ये? जर मॅच आवडली असेल जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 2 बॉल 4, वीर तानाजी दापोडे, विक्रम स्पोर्ट वडूनवगर. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 2 बॉल 4 ची गरज. कोण जिंकेल किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक? पहिल्यांदाच या 4 पट्ट्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय 2008 पासून खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेट ग्रामर झालं आणि पहिल्यांदाच अध्यक्ष चषकामध्ये तुम्ही बाईक पाहताय. पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला आहे. या बॉलनं स्पेशल होईल विक्रम स्पोर्ट वडूनवगर मध्ये, पण 1 बॉल 4 ची गरज आहे. या मॅच मध्ये कोण जिंकेल? 1 बॉल 4 रन. का मॅच आली आहे? 41 लक्ष. अशा मोमेंटला अशा मॅचेस बनल्या जातील. विजयाचा झेंडा कोण उडवणार याच्यावरती देखील लक्ष लागलाय. वीर तानाजी दापोडे, विक्रम स्पोर्ट वडूनवगर. 1 बॉल 4 रन, 4 रन 1 बॉल. मॅच आवडली असेल मायबाप प्रेक्षक टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. हे मॅच आहे, हे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी. आणि आज हे 40+ क्रिकेट ग्रामर झालंय असं म्हटलं जातं ना. जी पॅरागॉन चप्पलनं केलेली सुरुवात आज नायकी पुमामध्ये बदलली आहे. हे भिवंड 40+ क्रिकेट तशाच रीतीने ग्रामर झालाय. मॅच आवडली असेल एकदा दोन्ही संघांचं स्वागत करूया किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ चषक अध्यक्ष चषकामध्ये. मॅच आवडली असेल जोरदार टाळा. 1 बॉल 4 रन. अविश्वसनीय. बॅटर ऑन द स्पेशर, बॉलर ऑन द स्पेशर, फिल्डर ऑन द प्रेशर. 1 बॉल 4 रन. वाईड बॉल, वाईड बॉल. मॅच आता लांबली आहे. वाईड बॉल आलाय. आणखीन एक मॅच मध्ये ट्विस्ट. आणि खऱ्या अर्थानं जे बसलेले प्रेक्षक ते आता उभे राहिले असतील, जे उभे ते टाचांवरती प्रत्येकाला मनमोहित करणारा सामना
तुम्ही या किंग ग्रुप महाराष्ट्र राजा 40 प्लस अध्यक्ष शतक 2025 अनुभवता. जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त स्पर्धा. आणि या मॅच मध्ये जिंकेल कोण? मॅच अजून थांबली नाहीये इथे या मैदानावरती. कोण जिंकेल? धक 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 धक. एक बॉल 3 ची गरज. फटका चांगला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत सीमा पार चौकार. काय बाद झाली शेवटच्या क्षणाला. 1 बॉल 4, त्यानंतर वाईट आला आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 बॉल 3 करायच्या होत्या. चौकार आला. आपण लगेच चला मॅन ऑफ द मॅच नंतर देऊ. त्याच्या पहिले आपण टॉस करू. लगेचच या चेरोबार कोण टीमचे कॅप्टन आणि विक्रम स्पोर्ट वढूनवकर. आपण खऱ्या अर्थानं टॉस करणार आहोत. तुम्ही पाहता चला रवींद्रजी तरे साहेब, खऱ्या अर्थात तुम्ही पाहता एक शिक्षक आणि महाराष्ट्राचा गायक, जिल्हा अध्यक्ष ठाणे प्रहार. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता नांदेडमध्ये खऱ्या अर्थानं जी महागायकाची जी स्पर्धा झाली त्यामध्ये विजेतापद. आणि त्याच्यानंतर आपण तुम्ही पाहता ज्याच्या माध्यमातून 5 दिवसामध्ये 5 रात्रीमध्ये तुम्ही मात्र पाहता बेस्ट पेअर म्हणजे जो ज्या रात्रीमध्ये जो